नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कटोरी ब्लाउजची शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी मग परफेक्ट फिटिंग किंवा परफेक्ट सरळ रेषेत शिलाई येण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर बाह्यावरती अशा पद्धतीने डिझाइन तयार करून बाही आणि मागची साइड मी अशा पद्धतीने दोघंही पार्ट रेडी करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे काही कटोरीचे फ्रंट साइडचे पार्ट आहेत ते अस्तरवरती जोडून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून आणि अशा पद्धतीने वेगवेगळे करून घेतले। त्याच्यानंतर मग आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे। तर शिलाई मार्जिन सोडून आणि जर का 5 इंचाची कटोरी आहे तर 2.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि त्याच्यापुढे जे काही आहे ते टक्ससाठी घ्यायचं। तर इथं तुमची कटोरी किती इंचाची आहे त्याचा दुसरा भाग घ्यायचा आणि 32 साइज असल्यामुळे 2.5 इंच 2.5 ते 2.5 इंचाचा उभा टक्स मोजून घ्यायचा। खालचा भाग अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आणि तिथे शिलाई करून घ्यायची। तर बघू शकतात अगदी परफेक्ट खूप छान असा पफ तयार झालेला आहे। त्याच्यानंतर मग साइड पार्ट बघू शकतात अशा पद्धतीने कटोरी ही किंवा ही अर्धा ते 1.5 इंच एक्स्ट्रा येते, परंतु ती आपल्याला शिलाई करताना इथंच बरोबर ॲडजस्ट करायची आहे। दोघंही पार्ट बरोबर अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून घेतले आणि हळूवारपणे शिलाई करून घेत आहे। शिलाई करत असताना वरच्या बाजूला सुद्धा चेक करून घ्यायचं आणि मगच शिलाई करायची। नंतर लगेचच आपल्याला त्याच्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग वरच्या बाजूला जो काही थोडाफार भाग कमी जास्त असेल तो सरळ रेषेत बरोबर कट करायचा आणि मग आपल्याला इथं क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे। तर क्रॉस पट्टी जोडण्यासाठी आपल्याला दोघंही कोणे एकमेकांवरती ठेवायचे आहेत किंवा मग इंची टेपच्या एक लाईन इतकी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडायची आहे आणि अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे दोघंही पार्ट हलक्या हाताने पकडत आणि शिलाई करून घ्यायची। नंतर त्याच्यावरती लगेचच आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे आणि बरोबर ते समोरासमोर ठेवून आणि चेक करून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात दोघंही पार्ट मी बरोबर समोरासमोर ठेवून क्रॉस पट्टी अगदी सेंटरवरती समोरासमोर आहे ती चेक केली। नंतर आय हुकच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या। तर हुक पट्टी जोडण्यासाठी ही 1.5 इंचाची पट्टी घेतली, खालच्या बाजूला फोल्ड केली आणि बरोबर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आणि ती जोडून घेतली। तर आय पट्टी आणि हुक पट्टी रेग्युलर आपण प्रत्येक ब्लाउजला ज्या पद्धतीने जोडत असतो मी सेम त्याच पद्धतीने जोडून घेतलेली आहे। हुक पट्टी जोडून झाल्यानंतर मग आपल्याला आय पट्टी जोडून घ्यायची। तर आय पट्टीसाठी मी अस्तरचा वापर केलेला आहे कारण ब्लाउज पीसचा कपडा हा धागे निघत आहेत, त्याच्यामुळे मग मी तो कपडा न वापरता डायरेक्ट अस्तरचा वापर करून घेतला आणि तुम्ही तुमच्या साईजनुसार आता पुढच्या गळ्याची उंची किती आहे तर त्याच्यानुसार 5 किंवा 6 किती आय बनवायचे आहेत ते बरोबर आधी खडूने आखून घ्यायचे आणि छोटे छोटे आय बनवून त्यांच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर मग दोघंही पार्ट समोरासमोर ठेवून आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि समोरासमोर ठेवून दोघंही पार्ट हे सेम आहेत किंवा नाही हे चेक करून घ्यायचे। जो काही भाग कमी जास्त असेल तो एकसारख्या मापात कट करायचा। तर गळ्याजवळ आधी शिलाई करून आणि मग तो भाग मी कट केला। त्याच्यानंतर मग गळ्याला आपल्याला पायपिंग ऐवजी शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी तिरकस धाग्यात अशा पद्धतीने क्रॉस पट्ट्या कटिंग केल्या आणि ती बरोबर डबल फोल्ड करून आणि अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंग करू शकतात किंवा मग पायपिंगची पट्टी जोडून आणि शिलाई करून घेऊ शकतात। तर मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतली, खालच्या बाजूला चेक केलं, त्याच्यानंतर गळ्याचा जो काही गोल आकार आहे तिथं छोटे छोटे कट मारून घेत आहे जेणेकरून पट्टी फोल्ड व्हायला सोपं जातं। नंतर नाखुनाच्या साहाय्याने अशा पद्धतीने करून घेतलं आणि वरच्या बाजूला बरोबर दाबकडे लक्ष ठेवत आणि एकसारखं शिलाई मार्जिन पकडत शिलाई करून घेत आहे। सुरुवातीला जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती शिलाई करून मशीन मागे पुढे करून तिथं लॉक करून घ्यायचं
त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने एक्स्ट्राचा भाग कट केला। दोघंही पार्ट सेम याच पद्धतीने मी रेडी करून घेत आहे। तर बघू शकतात खूप छान असा गळ्याला आकार आलेला आहे। पुढच्या साईडचे दोघंही पार्ट मी पूर्ण रेडी करून घेतले। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो कट करायचा। कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आणि बरोबर चेक करून आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा। आपण कितीही परफेक्ट कटिंग केली परंतु कपडा हा स्ट्रेचेबल असतात आणि हे अंतर अशा पद्धतीने कमी जास्त होतं। किंवा मग 32 साईजचा ब्लाउज आहे तर हा 32 साईजचा पेपर पॅटर्नवरून आपण जेव्हा कटिंग करत असतो तर प्रत्येकाची कमरेची साईज तीच असते असं नाही, तर वेगवेगळे असते। म्हणून मी हे पेपर पॅटर्नवरून तयार केलेला हा पार्ट आहे। तर त्याच्यामुळे मग प्रत्येक साईजला 32 साईज आहे तरी सुद्धा कमरेचा चौथा भाग कमी जास्त असतो। म्हणून मी इथं जी कोणती साईज आहे त्याचा कमरेचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि एक्स्ट्राचा भाग मी अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे। तर सर्वात आधी मी शिलाई करून आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घेत आहे। त्याच्यानंतर दोघंही पार्ट अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून घेतले आणि बघू शकतात एक साईड थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे तर ते शिलाईमध्ये आपोआपच होत असतात। त्याच्यासाठी फिटिंग करण्याआधी किंवा मग शोल्डर जोडण्याआधी, बाह्या जोडण्याआधी ह्या गोष्टी चेक करणं खूपच महत्त्वाचं आहे। तेव्हाच आपल्या ब्लाऊजला परफेक्ट अशी फिटिंग येते आणि अगदी सरळ रेषेत सर्व पार्ट जोडले जातात। तर मी आधी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग हा भाग आपल्याला कट करायचा आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला मागची साईड अशा पद्धतीने ठेवून आणि हे सुद्धा चेक करून घ्यायचे। बघू शकतात हे पार्ट मी बरोबर एकमेकावरती ठेवून आणि चेक करून घेतले। जो काही भाग कमी जास्त असेल तो सरळ रेषेत आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर इथं नॉर्मल एक लाईन इतकं एक्स्ट्रा होतं तर ते कट केलं। दुसऱ्या बाजूला सुद्धा चेक करून घ्यायचं। तर हे पार्ट अगदी परफेक्ट आहेत। मग आपल्याला आता शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। तर शोल्डरचे कोने बरोबर गळ्याकडच्या बाजूला एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आणि शोल्डर जोडून घ्यायचं। शोल्डरवरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून गळ्याकडच्या बाजूला शिलाई उसवण्याचे चान्स राहत नाही। गळ्याकडच्या साईडला आपल्याला लॉक करून घ्यायचं। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूचं शोल्डर सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे। नंतर मग बाही जोडायच्या आधी ती सुद्धा बरोबर अशा पद्धतीने एकसारख्या मापात ठेवून आणि बरोबर मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे। पुढच्या बाजूला बरोबर खून करून घ्यायची। ते आपल्या लक्षात राहील की खोलगट भाग पुढच्या बाजूला जोडायचा आहे। त्याच्यानंतर मग जो काही मध्ये सेंटर आहे तर तो बरोबर जिथं शोल्डरचा जॉईंट आहे त्याच्यावरती बरोबर ठेवून घ्यायचा आणि मग आपल्याला बाही जोडून घ्यायची। तर बाही जोडत असताना केव्हाही ह्याच पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची। शोल्डरवरती मध्ये सेंटर ठेवून आणि मग बाही जोडून घ्यायची। जर का थोडीफार उरली तर ती आपण फिटिंग करायच्या वेळेला कट करू, परंतु कमीही पडायला नको। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने बाही जोडून घेतली। एका बाजूला थोडी अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तर ती आपण फिटिंगच्या वेळेला बरोबर कट करून घेऊ। तर बघू शकतात अगदी परफेक्ट अशी बाही जोडून झाली। त्याच्यानंतर मग फिटिंग करण्याआधी सुद्धा आपल्याला हे पार्ट अशा पद्धतीने पकडायचे आणि जो काही एखादा भाग कमी जास्त असेल तो चेक करून घ्यायचा। जर आपलं शिलाई मार्जिन कमी किंवा जास्त झालं तर हे पार्ट सुद्धा कमी जास्त होऊ शकतात। तर बघू शकतात एका साईडला माझं शिलाई मार्जिन थोडं कमी पडलं म्हणून मग हा पार्ट थोडा एक्स्ट्रा झाला। तर तुम्ही परत शिलाई करून आणि बरोबर करून घेतला आणि त्याच्यानंतर मग बरोबर हे दोघंही कोने एकमेकांवरती ठेवून घेतले आणि परफेक्ट असं पकडून आणि मग इथं बरोबर मी शिलाई करून घेत आहे। त्याच्यानंतर मग जी काही बाहीचा एक्स्ट्रा भाग आहे तर शिलाई झाल्यानंतर तो आपल्याला कट करायचा आहे। तर तो बरोबर मी बाहेरच्या बाजूला केला आणि अशा पद्धतीने शिलाई करून परत अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्याजवळ परत एक शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले। जो काही एक्स्ट्राचा बाहीचा भाग आहे तो सरळ रेषेत बरोबर कट करून घेत आहे। तर बघू शकतात अगदी परफेक्ट पद्धतीने आपण सर्व पार्ट चेक करून आणि शिलाई केली तर काखीतील दोघंही भाग अगदी समोरासमोर आलेले आहेत, कुठेही खाली वरती झालेली नाही। त्याच्यानंतर मग दुसरी बाही सुद्धा बरोबर शोल्डरवरती ठेवून घेतली आणि जोडायच्या आधी
ते पार्टसुद्धा आपण चेक करून घेतले. तर मुद्दामून मी तुम्हाला दुसरी बाहीसुद्धा इथं जोडून दाखवत आहे आणि मग ती आपल्याला कशा पद्धतीने चेक करायची हे तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. बघू शकतात. तर अशा पद्धतीने बाही जोडून झाली. त्याच्यानंतर मग सर्व पार्ट आपण सुरुवातीला चेक केले तरीसुद्धा मग हा पार्ट कमी जास्त होत आहे. तर तो कशा पद्धतीने आपल्याला इथं कवर करायचा आहे. तर हा पार्ट 5 इंच इतका एक्स्ट्रा आहे. तर इथं आपण कमी जास्त शिलाई होते त्याच्यामुळे हे पार्ट अशा पद्धतीने होतात. तर इंची टेपच्या 1 लाईन इतकी मी शिलाई मारून घेतली. काखेमध्ये जो भाग एक्स्ट्रा असेल त्याला तर 5 इंच एक्स्ट्रा होता तर 1 लाईन इतकी शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बरोबर ती जोडून घ्यायचे आहेत. मग परत बाहीचे दोघंही कोणे एकमेकांवरती ठेवून आणि अशा पद्धतीने पकडून घ्यायचे आणि सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची. तर सुरुवातीला 1 शिलाई आणि त्याच्यानंतर 5 इंचावरती परत अजून 1 शिलाई मारून घ्यायची आणि मग फायनली तुम्ही बघू शकतात इथं काखेतील भाग अगदी समोरासमोर कुठेही कमी जास्त झाले नाहीत. तर ह्या पद्धतीने सर्व पार्ट जोडायच्या आधी या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर मी अगदी परफेक्ट पद्धतीने कुठे किती चेक करायचं हे सुद्धा दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मग फायनली आपला जो काही कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग, दंडघेर हा मोजून घ्यायचा आणि खुणा करून घ्यायच्या. बाहीचा जो काही दंडघेर असेल तो मोजून घ्यायचा. तर कमर आयपट्टी जी आहे ती सोडून आणि कमर मोजून घ्यायचं. एक्स्ट्राचा जो काही भाग असेल त्याचा चौथा भाग टाकून आणि अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आणि मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. फिटिंगची फायनल लाईन जी आहे तिच्याजवळ 5 इंचावरती 1-2 शिलाई एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आणि फायनली आपला पूर्ण ब्लाऊज इथं फिटिंग करून रेडी झालेला आहे. फिटिंग झाल्यानंतर सुद्धा काखेतील भाग अगदी समोरासमोर आलेले आहेत. तर मैत्रिणींनो, मी शिलाई कशा पद्धतीने करून घेतली आणि सर्व पार्ट कसे चेक करून घेतले तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी सांगण्याची पद्धत आणि ब्लाऊज शिवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.